हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आता सकाळपासून घेतलेला ब्लॉग मी आता अपलोड करून टाकला. आता दुसरा ब्लॉग घ्यायला सुरुवात केली. तर घरात राडा पडलाय, 12 वाजलेत आणि स्वयंपाक वगैरे केलेलं तसंच आणून ठेवलं कारण व्हिडिओ मला अपलोड करायचा होता आज कोणत्याही परिस्थितीत. त्यामुळे मी व्हिडिओ एडिट केला, अपलोड केला, डाउनलोड केला, सगळ्या गोष्टी झाल्या. त्या सगळ्या गोष्टी करण्यात मला 12 वाजल्या. तर आता चला आता घरातल्या कामावर ताव मारूया कारण ते वाट बघतात माझ्या आज मालकीन कुठे गेली. आणि रोज मी रात्रीचे व्हिडिओ एडिट करते ना. आज मला उशीर झाल्यामुळं मी आजही व्हिडिओ टाकणार नव्हते, पण भरपूर सारे कमेंट वगैरे यायला लागले म्हणूनसाठी मी आज व्हिडिओ अपलोड करून दिला. तर चला आता जास्त न टाइम लावता हा सगळा पसारा आवरूया कारण लय पसारा पडलाय. इकडे पण तेवढाच आहे, तिकडेही तेवढाच आहे आणि इकडेही तेवढाच आहे. अजून भांडी घासायचे, कपडे धुवायचे, सोनूच्या आंघोळ्या, सगळ्या गोष्टी बाकी आहे. तर चला आता करूया काम पटपट. मी काम करायला लागले ना, हिचं मात्र मध्ये मध्ये कायम असतं. तर चला असू जाऊ द्या. हिनं पसारा सगळा आतमध्ये आणलाय, म्हणजे मी स्वयंपाक केला आणि आतमध्ये आणून का नाही ते सगळं आणून इथंच मांडलंय, जे की कपाटावर मांडायचं सोडून. तर त्याला मला ठेवलं पाहिजे. दरवाजा उघड. बाहेर पावसाचं वातावरण पण झालंय बरं का. काय होतंय काय माहिती, आणि गरम पण होतंय, इतकं गरम होतंय बसच. हा पाऊस येत नाही मात्र. पण आता हे सगळं खडखडी मांडायचं, याला बाहेर घेऊन ते थांब नको नेऊ, मी एक साथ नेते. थांब ते पिशवीत भर तुझे खायला. तर कुठं ठेवलंय ग? तिथं पिशव्यावर. आजार असल्यापासून म्हणजे केस धुतला नव्हतं कारण सर्दी होती, तिला खोकला होता आणि थंडी पण होती. तर आज तिला तिचे केस पण धुवून द्यायचे. खोड कामावर काय बघते मी, आणि कोणी ना कोणी असं असतं जे मला काम करून देत नाही. कपाटावरती भांडी पण बसत नाही. ते एकात एक कोंबून ठेवावे लागते मला. मला काम करू लागलं ना. नाही तिकडे घे. आणि ह्याच्यात थोडस सामान आहे जे की उपयोगाच आहे, पण जागा नाही ठेवायला, त्यामुळे असं ठेवावं लागतं मला. मशनीवर होतं पण आता सारखंच काही ना काही कोणी ना कोणी शिवायला आणत असतं, त्याला कुठं ठेवायचं सारखं काढून. असं फोडून ठेवत जाऊ नको बघ. बऱ्यापैकी तर झाल्यावरून आता मी लुटून काढणार. सर्दी झाली मला. ए पडू नको ना. चांगलं नाही.
आहे, मीठ ओतून ठेवायचं आहे. तर ते झाले आवरून. आता कपड्यांच्या घडी घालून घेते आणि कपडे जी धुवायची आहे ते सेपरेट करते. ही सगळी कपडे धुवायचीच आहे. ते बाहेर नेहमी कपडे पडले धुवायची. नीट मांडायचं व्यवस्थित. एक दिवस केलं तर बोलून दाखवते है ना. काम करायचं नसतं पण काय करायचं नसतं ना, परत चिडचिडपणा. आवर पटपट. आणि तीच पसारा करते म्हणलं ना, तिनेच आवरलं पाहिजे असं मला वाटतं. नीट ठेव, पटपट उरक जरा. एकच गोष्टीला टाइमपास करत बसली तर कसं व्हायचं. देवा, एक काम करायला गेले तर एक काम वाढून बसतंय सगळं. जा तुझी तू कर जा. माझ्या सोबत असंच होतं. माझ्या सोबत एक काम ठेवलं, एक काम झालं, दुसरं काम पडून टाकलं. काय करणार. झालं. आता ही जसं चालणार आहे, काढ घाल काढ घाल. माझं इतकं आवरून झालं. मी ना तिथलं सगळं सामान आवरलं, नंतर न फ्रीज वरच आवरलं, तरी तिचा बेड आवरायचा चाललाय. आणि असं थोडं थोडं तेल राहिलेलं का नाही, मग जेव्हा लाईट जाते ना तेव्हा ते आम्हाला उपयोग पडतं. कारण संध्याकाळची आमच्याकडे लाईट सारखी जात तिची दरवेळेस बोंब असते, त्यामुळे हे तेल यूज होतं त्याच्यासाठी. म्हणून आता मी एकत्र करून ठेवलंय, कारण प्रत्येक प्लेटीमध्ये वाटीमध्ये होत असते. झाला का माझं. आता पटपट घेते झाडू मारून.
काय टाइमपास करते कपडे धुवायला आज फक्त आम्ही पाणी भरून घेतलं का माहिती का वरनं पाणी भरून घेतलं नव्हतं ऐका तिचं भाषण. इंदिरा गांधी होणार आहे, मोठं झालं ना इंदिरा गांधी होणार आहे म्हणून मम्मी घासायला न्यायचंय काय ग्लास. काय सांडलं इथं भात. ओके. तर आम्ही दोघींनी मिळून असं काय घर आवरलंय आणि आता मस्त वाटायला लागले. सोनून झाडून पण काढलं. आता मी नंतरनं काढणार आहे कारण मी भांडी घासू तोपर्यंत ती घरात खेळणार आहे, त्यामुळे तिनं काढलं ह्यामध्ये. ओके आहे बरं, म्हणजे व्यवस्थित पण काढलं या. एवढी काही घाण नव्हती. सकाळी झाडू मारला होता मी. आता ही चपाती केल्यात गोळ्या कुत्र्यांना टाकायला. तर कुत्री जेव्हा येतील ना तेव्हा टाके. हां खेळा. असं का दिसतंय, काय वाजतंय. ओके जाऊ दे आता. चला मला भांडी घासायची. ती लाईट गेली आहे, चार्जिंग पण नाही झालं. पण काय वाजतंय काय माहिती. हां अरे बाबो, ही भांडी बघून जीवावर येते घासायचं. नको वाटत मला. कसली काळी झाली भांडी बघा. जाऊ देत, पर्याय नाहीये, घासावं लागणार आहे. आणि कपडे पण आहे तिकडं. चला आता झालं. लावला जेव्हा केलं कसं तरी काम. मी बाहेर आली म्हणलं लगेच बाहेर आली. चला आता घेते भांडी घासून. माझी भांडी घासून झाली आणि त्यात ऊस तोडायला आली ती का नाही. त्यांना मी ठरवलं होतं की कपडे द्यायची म्हणून. आज योगा आला आणि सोनूची जे काय होती का नाही, जे तिला बसत नव्हती ती सगळी कपडे देऊन टाकली. ती अजून काय आहे ती छोटी छोटी, पण त्यांच्यात असं छोटं बाळ नाही आहे. सोनू एवढीच आहे ती, त्यामुळं देऊन टाकली ती कपडे. अजून भरपूर सारे कपडे. ती एवढी बॅग भरली कपड्यांनी, पण ही लई छोटी छोटी आहे ती, जी की त्यांना बसणार नाही. ती आता ही लई लहान बाळाला द्यावं लागतील. म्हणजे सगळं दुपट्यापासनं बाळोत्यापासनं छोटे छोटे टुपडी बिपडी लई काय काय आहे. तर मी काहीच नाही ठेवणार आहे, सगळं देऊन टाकणार आहे. अजून पण ह्याच्यात काही कपडे येते. म्हणलं जर अजून तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन जावा. काय नंतर ते फाटून तुटून जाण्यापेक्षा ती दिलेली बरी. आता ठेवते. हा पसारा काढला. ह्याच्यात कपडे होते ती सगळी दिली ती. आता ह्या बॅगेतली राहिलीत फक्त. आता बघू ते येतात का माघारी, मग ते सगळं देऊन टाकते. मला द्यायचीच होती, पण बरं झालं ती इथं आली आणि त्यांनी स्वतःहून तोंडानं मागितली कपडे येते का. मी कसं विचारणार तुम्हाला कपडे पाहिजे होते का म्हणून मी विचारलं नाही. सकाळपासून असं वाटतं ती येत होती पाणी वगैरे न्यायला टाकीला, पण मी विचारलं नाही. आणि त्यांनी स्वतःहून विचारलं आम्हाला कपडे द्या म्हणून असली तर. म्हटलं मोठी तर काही नाही आहेत आमच्यात, पण छोटी कपडे येते जे म्हटलं बसतेत का बघा आणि घेऊन जावा. तर म्हणले बसतील, तर घेऊन गेलेत ती. जाऊ द्या, छान होती कपडे. वायस पण कुठंसुद्धा सोनूचे कपडे कुठंच फाटलेले नसते ते, म्हणजे तिला बसत नाही ती म्हणूनच ठेवून दिली ती. नंतर काहीच फाटलेलं नसतं, कारण मी तिला स्वतःहून फाटलेलं घालत नाही. घालायची चालली त्या पोरांना कपडे. किती ना ती एवढ्या एवढ्याशा गोष्टीत आनंद मानून घेते ती. असं चला आता घेते कपडे ही लावून. मशीनला कपडे लावते कारण ना कपड्याचं साबण नाही. मी ठरवलं तिकडं बॅलर भरून ठेवला आहे, तिकडं धुवायला जायचं, कारण बॅलर पण मोकळा करून द्यायचा आहे. पण कपड्याचं साबण नाही, त्यामुळे आता निरमा आहे तर मशीनलाच लावावं लागणार आहे ते कपडे. तर ही नंतर ना आवडते, पहिल्यांदा मी मशीनला कपडे लावते. तर ही पण काय ड्रेस आहे तर हा ड्रेस तर मला लई आवडतो. मी जास्त दिवस घातला नाही कारण माझं लग्न ठरलेलं आणि त्याच वर्षी घेतलेलं, म्हणजे नोव्हेंबरमध्ये मला वाटतंय. हां नोव्हेंबरमध्ये दिवाळी आलेली आणि दिवाळीला हा ड्रेस घेतलेला आणि मला जास्त दिवस घालायला भेटला नाही, तर हा पण देऊन टाकते. आणि ह्याच्या खाली एक आहे पांढरे कलरचा तो एक, आणि सोनूची फ्रॉक ही पण देऊन टाकते. कपाटातली गर्दी कमी करते कारण लई गर्दी झाली आहे कपाटात. एवढं सगळं चंपू गाभाळ झालं आहे ना, आणि हा ड्रेस मला लई आवडतो. पण जाऊ द्यात आता, छान आहे, कलर पण छान आहे. तर चला आता पाणी घेऊन येते, बॅलर मोकळा करायचं. लावत नाही परत, मला कढी काढा यायची नाही. अजून झाडं नेऊन नाही ते टाकले मी तिकडं. मला इथंच कपडे धुवायचे होते, पण काय करायचं. दगड पण मांडलाय त्यांनी, धुतले असते इथं, पण साबण नाही.
टोपणाचं तोंड कुठं आहे? आली 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 संगोली. लगेच मागं पळत. स्वच्छ पाणी. हे दिवस मम्मीच्या तिकडे होतं तेव्हा होतं असं बेलरत्न पाणी आणायचं. इकडं आल्यापासून ती सवय गेली मोडली. इकडनं जाऊ का? सवय गेली आता अशी भांडी आणायची. बघा तरी चालली तिकडे बॅलर आहे. मम्मी पण यायला लागली इकडे बघा अशी. चला माझ्या मागे सारखं सारखं यायचं. आणि कुठं धरती तू? का तिला अजून समजत नाही. बघा 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 नुसती कशीच दाखवता. बघा अशी मम्मी हिरे तिकडं असं दोघडच. चला हिरी आणि बॅलर. चला बंद कर.